सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता, निसर्गाने नटलेलं कोकण. सो तुम्हाला मी पुढे दाखवेनच अजूनही व्ह्यूज. नमस्कार मंडळी, मी गौरव बघे पुन्हा एकदा सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आज मी चाललो आहे कोकणात फायनली. खूप दिवसांनी हा प्लॅन झाला, अचानक प्लॅन ठरला आहे. सो मी आणि आई निघालो आहे जायला गावी. तर तुम्हाला ही जर्नी दाखवेनच. सो चला तर मग बाय बाय. चला तर मग मित्रांनो, मी आता निघालो आहे. सो सकाळचे वाजलेत 5:30 आणि आपला प्रवास जो आहे हा मांडवी गाडीने असणार आहे. तर माझ्या मागे बघू शकता आई आणि पप्पा मागे ते वाट बघत आहे रिक्षाची, पण रिक्षा काय भेटत नाही, म्हणून मग मी निघालो आहे. स्टेशन जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. सध्या ट्रेनचे पण इश्यूज चालू आहेत कालपासून. तर बघूया आपली गाडी वेळेत आहे की नाही आहे. तर चला तर मग. सो मित्रांनो, मी पोचलो दादर स्टेशनला. तर आईला बसवलं स्टेशनवरती, पप्पासुद्धा थांबले तिच्यासोबत. सो मी आता निघालो आहे फुलं घ्यायला फुल मार्केटमध्ये. गावी पालखीसाठी फुलं घ्यायची होती, गोंडे. तर आता निघालो आहे फुलं घ्यायला. चला तर मित्रांनो, बघू शकता इकडे आलो आहे मी दादर फुल मार्केटमध्ये. सो इकडे आता मी गोंडे घेणार आहे. इकडे बघू शकता मी 5-5 किलो गोंडे घेतलेले आहेत. मडगाववरून जी कोकण कन्या आत्ता आलेली आहे, 9 वाजता आली आहे. तर ही गाडी जाऊन CSTला चेंज होईल आणि नंतर मग 10 वाजतील आपली मांडवी यायला. मित्रांनो, ट्रेन तर उशीर आहे आणि काका माझ्यासोबत बसले, मला भेटले. तर यांच्याशी मला गप्पा मारतो. बघू शकता हे काका. सो फायनली मित्रांनो, 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपली मांडवी एक्सप्रेस तुम्हाला दिसते आलेली प्लॅटफॉर्मवर. सो आपण आता गाडीमध्ये चढणार आहोत. बघू शकता ते गर्दी. फायनली मित्रांनो, आपली ट्रेन चालू झालेली आहे. 3 तास उशीर झाला. 7:30ची ट्रेन असते दादरवरून. 10:30 पावणे 11ला ट्रेन आली दादरला. गरम पण खूप होत आहे आणि ट्रेन पण खूप उशीर आली, त्यामुळे कंटाळा पण खूप आला. आता मी निघालो आहे बघू शकता आणि मला विंडो सीट भेटली आहे. शक्य होईल तेवढा व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि कोकण म्हटल्यावर तुम्हाला माहितीच असेल, निसर्ग सौंदर्य हे खूप असतात. सो मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू शकता आता ठाणे स्टेशन सोडलं आहे आणि निघाली आता ट्रेन. तर गर्दी काय एवढी नाही आहे ट्रेनमध्ये. दिवा क्रॉस केल्यानंतर डोंगराचं सुंदर असं दृश्य. पण रेल्वे कशी टर्न होते बघा. 360 डिग्री व्ह्यू बोलू शकता तुम्ही. बघू शकता ते मांडवी एक्सप्रेस 10103 आणि साईडलाच आपली लाईफलाईन म्हणजेच मुंबई लोकल. मित्रांनो, गरम खूप होत आहे ट्रेनमध्ये. दुपारचा प्रवास आहे आणि त्यात गाडी पण खूप लेट झाली आहे. सो आता वाट बघतोय मी लस्सी कधी येते याची. मगाशी आलेली लस्सीवाला, पण मी नाही घेतली लस्सी. आता मी वाट बघतो कधी येईल त्याची. तर इकडे पाहू शकता लस्सीवाला आलेला आहे फायनली. देवाबाद. सो लस्सी मी घेतली इकडे बघू शकता. ते पनवेल क्रॉस झालं आहे. एवढी काय गर्दी नाही आहे. ट्रेन खालीच आहे. ट्रेन पण लेट होती. सो ट्रेन खालीच आहे तशी. ट्रेनमध्ये एवढी काय गर्दी नाही. प्लॅटफॉर्म पण बघू शकतो तुम्ही.
इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कोणतं तर ब्रिज बनत आहे, काय माहिती कसलं ब्रिज आहे. सुंदर अशा डोंगर रांगा. ऊन तर खूपच लागतं, गरम पण खूप होतं गाडीमध्ये. आणि शेवटी कोकण आहे. जरी किती ऊन लागलं तरी जी मजा कोकणात यायला आहे ती कुठेच नाही. रोहा बघू शकता, आता रोहा पास होत आहे इथून. गाडी उशिरा खूप आली त्याच्यामुळे खूप वैताग आला. तर रोहा पास झाला आहे. गाडी आता आली आहे माणगावला. सो ज्यांचं गाव जे कोणी इकडे राहतात त्यांनी कमेंट करून सांगा. सो बघू शकता ऊन किती आहे आणि गर्दी तर काय इतकी आहे नाही तशी. तर आपण मागे बघूया जनरलमधून कोण कोण उतरत आहे माणगाववाले. सो बघा इतके सर्वजण उतरली आहेत माणगावचे पब्लिक. बघू शकता हे सगळे उतरलेले आहेत माणगावला. एक भाकरी मी घरून आणलेली, तर आईला बोललो अशी दुमडून द्या. आता लहानपणी असंच खायचो भाकरी अशी दुमडून. त्याच्यामध्ये आईला बोललो मिरची चटणी वगैरे लावून, लोणचं आणि चटणी. राईस पण मी ऑर्डर केला आहे, फ्राईड राईस, पण त्याला अजून वेळ लागेल. सो तोपर्यंत बोलो भाकरी खाऊया, घरची भाकरी. सो इकडे बघू शकता मी फ्राईड राईस मागवलेला, तर फ्राईड राईस आला आहे. तर मी जेवून घेतो, भूक पण खूप लागली आहे. इकडे बघू शकता खेड आलेला आहे आणि बहुतेक ही जी गर्दी दिसते ही सर्व मुंबईला जाणारी आहे. हां, मुंबईला जाण्यासाठी ही गर्दी आहे, बघू शकता तुम्ही इथे. ज्यांचं खेड गाव असेल त्यांनी कमेंट करून सांगा. मित्रांनो हे बघू शकता खेड स्टेशन. 1006 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. कृपया दिवा सावंतवाडीवरून दिव्याकडे जाणारी गाडी आलेली आहे. गर्दी बघू शकता, जे होळीला आलेले ते सगळे आता मुंबईला चाललेत. होळी साजरी करून सगळे चाललेत आपापल्या घरी. हो बघू शकता. ट्रेनने खूपच वैताग दिला आहे. आता पुन्हा अंजनीला थांबली आहे. सो सारखी थांबत जाते. तर वाजलेत 3:30 आणि अजून गाडी चिपळूण पण क्रॉस नाही केलं आहे. सो त्यात ऊन पण एवढं कडक आहे की खूपच कंटाळा येतो आहे. आणि माझ्या मते हा फर्स्ट टाईम असा माझा प्रवास झालेला आहे, एवढा वैतागलेला प्रवास. सो बघू अजून किती उशीर होईल. तर ट्रेन आली आहे चिपळूणला. कुणाचं गाव भरपूर जण चिपळूणला राहणारी असतात. सो कमेंट करून नक्की सांगा. आणि गर्दी बघू शकता, ही गर्दी बहुतेक मुंबईला जाण्यासाठी आहे.
माझी गाडी खूपच उशीर झाला आहे मांडवीला. या टायमाला ॲक्च्युली राजापूरला असते गाडी, राजापूर क्रॉस होता, पण गाडी आता चिपळूणला आहे. सो तुम्ही बघू शकता इथे हे आहे चिपळूण स्टेशन. बघू शकता मोस्ट ऑफ द ट्रेन इथे खाली झालेली आहे. चिपळूणला भरपूर जण उतरतात. सो बघू शकता इथे सुंदर असं दृश्य नदीचं तुम्ही बघितलं. कोकणात आल्यावर आपल्याला हे पाहायला मिळतं. आता तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेव्हा पावसाळा असतो तेव्हा नक्कीच अजून याच्यामध्ये सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सो मित्रांनो, वाजले 4 आणि गाडी आली आहे सावडाला. सो खूप उशीर झाला आहे, बघू शकता इथे तुम्ही. ऊन खूप आहे त्यामुळे सर्वच वैतागलेत. सो बघू आता कधी राजापूरला पोहोचते गाडी. फायनली एकदा गाडी सुटलेली आहे, तर अजून 2-2.5 तास जातील. मित्रांनो, पुन्हा एकदा बघू शकता आळवली रोड या स्टेशनला गाडी थांबलेली आहे क्रॉसिंगसाठी. सो आता वाजलेत 4:30. बस कंटाळा आलाय. बघू आता राजापूरला किती वाजता जाते गाडी. चला. सो फायनली मित्रांनो, रत्नागिरीला पोहोचलो आहे. वाजलेत 5:45 वाजलेत. सो खूपच लेट झाला आहे. तर अजून राजापूरला जायला अजून 1.5 तास जातील. बघू शकता इकडे क्रिकेट खेळतात आहेत. रत्नागिरी आलं की सुक्या मच्छीचा वास येतो, तर आपल्याला समजून जातं की रत्नागिरी आलं आहे. सो बघू शकता इथे तुम्ही हे दृश्य तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणातच बघायला मिळतं. बघू शकता सुंदर अशी दरी आणि सगळीकडे झाडच झाडं, हिरवगार असं. जेव्हा पावसातून येतं तेव्हा वातावरण खूपच अजूनच चांगलं असतं. सगळीकडे हिरवगार पसरलेलं असतं, बघू शकता इथे तुम्ही. सो मित्रांनो, माझा भाऊ आहे प्रणय शेट्टी आहे. सो त्याचं एक गाणं खूपच फेमस आहे, कोकणावर आधारित असं, कोकण कोकण. सो त्याची एक ओळ आहे की जन्म कोकणातला जन्मीची हे कदाचित कुठेतरी प्रत्येक कोकणातल्याच्या बाबतीत सूट होत आहे. सो मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की माझा जन्म कोकणात झाला आहे. सो मित्रांनो, आळवलीला पोचली गाडी, तरी अजून एक अर्धा-पाऊण तास जाईल राजापूर. सो आळवलीवरून गाडी निघाली आहे, बघू शकता तुम्ही माझ्या मागे. सो फायनली गावी पोचलो आहे. तर स्टेशनवर काय दाखवता आलं नाही, कारण की ट्रेन लगेच सुटली. सो भाऊसुद्धा गाडी घेऊन आलेला, तर आता सामान वगैरे शिफ्ट केलं आणि आता निघालो आहे घरी जायला. तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, आणि अजूनही गावचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासमोर येतील. सो एन्जॉय करा. धन्यवाद.